मुंबईच्या पायधुणी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनं सगळ्यांनाच हादरवून सोडलंय। एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा एका रात्रीत शेवट झालाय। निमित्त ठरलं ते फक्त एक रात्रीचं जेवण। रात्री जेवणात बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर डोकाडिया कुटुंबातल्या चौघांना आपला जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जातंय। पण त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, या कुटुंबातील सदस्यांनी काय खाल्लं होतं आणि या घटनेचं कारण नेमकं काय, सगळं सविस्तर समजून घेऊ। दक्षिण मुंबईतल्या पायधुणी परिसरात राहणारं हे डोकाडिया कुटुंब। 40 वर्षांचे अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी 35 वर्षांची नसरीन आणि त्यांच्या 2 मुली 16 वर्षांची आयशा आणि 13 वर्षांची झैनब। शनिवारी रात्री या कुटुंबानं आपल्या घरी नातेवाईकांना जेवणासाठी बोलावलं होतं। सगळे मिळून जेवले, त्यात बिर्याणी खाल्ली आणि रात्री 10:30च्या सुमारास नातेवाईक निघून गेले। पण पुन्हा त्यानंतर मध्यरात्री 1च्या सुमारास या कुटुंबातल्या 4ही सदस्यांनी कलिंगड खाल्लं आणि इथंच सगळं बिघडल्याची शक्यता व्यक्त केली जाते। पहाटे 5-6 वाजेच्या सुमारास चौघांचीही तब्येत अचानक खालावली। उलट्या, जुलाब आणि अचानक आलेल्या अशक्तपणामुळे घरातले चौघेही अक्षरशः तडफडायला लागले। शेजाऱ्यांना कळलं तेव्हा त्यांनी इमारतीत राहणाऱ्या एका डॉक्टरांना तिथे बोलावलं। मदतीसाठी जेव्हा हे डॉक्टर या घरात शिरले तेव्हा त्यांनी पाहिलेलं दृश्य हे अंगावर काटा आणणार होतं। डॉक्टर जैद कुरेशी म्हणाले, मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा चौघेही बेशुद्ध झाल्यासारखे पडले होते। एका मुलीचा श्वास कोंडला होता, तिच्या नाडीचा ठोकाही बंद झाल्याचं दिसत होतं। मी तिला वाचवण्यासाठी तात्काळ CPR दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे आम्ही तातडीनं तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता। दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच जे मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पोलिसांनी सांगितलंय की आम्ही अन्नाचे नमुने आणि मृतदेहांचे व्हिसेरा नमुने गोळा केलेत। शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल। पण सध्या प्राथमिक तपासात ही विषबाधा असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान या प्रकरणावर बोलताना डॉक्टर जैद कुरेशी यांनी एक भीती व्यक्त केली आहे। कलिंगड पिकवण्यासाठी जर काही केमिकलचा वापर झालेला असेल तर त्यामुळे सुद्धा ही घटना घडलेली असू शकते। पण मृत्यूचं खरं कारण हे शवविच्छेदन अहवालातूनच समोर येणार आहे। दरम्यान ही घटना फक्त एका कुटुंबाचा अंत नाहीये, तर अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे। कारण वाढत्या उन्हाच्या तडाख्यात बहुतेक घरांमध्ये कलिंगड, खरबूज, आंबे आणि अशी अनेक वेगवेगळी फळं खाल्ली जातात। ही फळं पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर केल्याच्याही अनेक घटना समोर येतात आणि अशातच ही एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे। त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे आता या कुटुंबातील चौघांचा मृत्यू हा अन्नातल्या विषबाधेमुळेच झालाय का, आणि जर विषबाधेमुळे झाला असेल तर त्यासाठी बिर्याणी कारणीभूत होती की कलिंगड, हे आता शवविच्छेदन अहवालातूनच समोर येणार आहे। या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा।